ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। मोदीजी लाज वाटत नाही का? या देशाची जनता गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या आचार विचार आश्वासन तुमच्या कार्य करण्याची पद्धत या देशाच्या 140 कोटी जनतांनी जवळून बघितलेला। साहेबांनी अनेक वेळा हा मुद्दा घेतला। मुंबई शिक्षण कंपन्या गुजरात मध्ये घेऊन चालल्या आहेत, कोकणाचे लोक मुंबईमध्ये राहतात, समाजासाठी अलिबाग मध्ये नेहमीच काम केलं जातं। आज त्यांची राहती घरं आहेत ती सुद्धा आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून इथे टिकलेली आहेत, त्यामुळे त्यांचंही सत्कार आणि स्वागत या समाजाच्या वतीने केलं जात आहे। मान्यवर आणि जमलेले माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि माता, आपली जी घोषणा आहे कोण आला रे कोण आला, हे 4 जूनला दिल्लीकरांना कळलं पाहिजे की शिवसेनेचा वाद आला, आणि नाहीतर या गोष्टीमध्ये काय अर्थ नाहीये। आणि आता मोदीजी सगळीकडे फिरतायत, माननीय शहासाहेब सगळीकडे फिरतायत, पण तुम्ही सगळे रायगडकर आहात। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला आठवतंय की 2 चक्रीवादळ आपल्या इकडे येऊन धडकली होती। त्या चक्रीवादळाचा आपण सामना केला। त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे फडफडणाऱ्या पंख्याचा सामना नाही करू शकत। ते आता टप्प्याटप्प्याने घ्यायला लागलेले, पण ते टप्पे करत असताना आपल्याला मात्र ते फुलटोस देत आहेत। IPL सुरू आहे आणि IPL मध्ये मॅच बघताना आली तर मी कधी कधी मॅच बघतच नाही। आपण जे म्हणतो शिवरामी वंदिले, आणि भाजप काय म्हणतोय चोरामी वंदिले, तू चोरी कर मी तुला वंदन करतो। म्हणजे आपण जे काय आरत्या करतो ना, घालील लोटांगण वंदिने चरण, तसं यांचे चोरांचं चरण वंदन करतात। का फाडी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चालला तो करण्याची वेळ नसते आली। पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे। यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना म्हणून अख्खी शिवसेना हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी शहा आणि भाजपाने केलेलं आहे। मोदींची गॅरंटी मला नको आहे, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे। पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते, आम्हाला जरा मला थोडं बोलू द्या ना, ते चौकशी करत होता, तर तुमचे इथले जे काही आताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत त्या तुमच्या चेलाचा पट्याला माहित नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे। मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांची बोलणी कोण करत होतं हुडी घालून, हे तुम्हाला माहित नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत, गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिळवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम। एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय। बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे।
हे कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजात सकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. मग एक संग्राम पासून जाते. उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेसाठी खिडक्या उघडल्या. आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं. नसीम खान माझ्या बाजूला बसले, दलवाई साहेब बसलेले. यांना काय माहित नाही मी कोण आहे. पण तुम्ही जो काय संपूर्ण दंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली, आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काय दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन. पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहोत. हा मग हे पाप तुम्ही का करता? मोदीजी तुम्ही पाप का करता? काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो. सकाळी अमित शहा रत्नागिरी देऊन गेले, चिपळूण का रत्नागिरी कुठेतरी असते, आणि मला आव्हान देऊन दिले, हिंमत असेल तर याच्यावर बोला, हिंमत असेल तर त्याच्यावर बोला. मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे. जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे. आता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत नाही. पण तुम्हाला जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. महागाईवरती बोला. गाईवरती बोलतोय ना, गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला. कारण मोदीजीच म्हणाले होते सपना देखना है तो बडा देखना है. तुम्ही काय म्हणता? आम्ही महागाई बोलतोय. महागाईवरती बोला हिंमत असेल तर. बेकारीवरती बोला. उद्योग धंदे इकडनं जे काही तुम्ही ओरबाडून तिकडे दिले त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि तुम्हाला जो काही 405चा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय. कारण तुमचं जे स्वप्न होतं संविधान बदलण्याचं स्वप्न, की तुमचीच माणसं बोलायला लागले. ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. मग जेव्हा मोदीजींनी 405चा नारा दिला, लोकांनी काय नारा दिला? अबकी बार भाजपा तडीपार, भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आला. मग त्याच्यानंतर काय केलं? कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील. मग किती मुलं कोणाला होतील तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही तेव्हा आमचा काय गुन्हा आहे? आमची पोरं तुम्ही पळवत आहे, आमची पोरं पण पळवत आहेत, माझे वडील पळवत आहेत. मग तुमचं कर्तृत्व काय आहे? वडिलांना पण पळवावं लागतं, पोराला पण पळवावं लागतं. मग मध्ये तुम्ही करताय काय? मग तुमचं जे काही तिकडे भालगी प्रबोधिनी वगैरे काहीतरी आहे त्याच्यामध्ये तुमचं ते चिंतन कुंठन वगैरे काय चालायचं, तिथली माणसं गेली कुठे? तो जो काही भाजपा होता मला आज सुद्धा आठवतं. आणि त्या भाजपाबद्दल, त्या भाजपाच्या त्या पिढीबद्दल, संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आज देखील माझ्या मनात आता ती घटना बदलायची म्हणून तुम्हाला ते संविधान बदलायचं. ज्या बाबासाहेबांनी याच रायगडमध्ये महाडचं ते 14 तळ पाणी पिऊन येत नव्हतं तुम्ही माणसाला. हीच तुमची जी काय, हे आमची घराणीशाही, ही घराणीशाही आमची ही आहे. आणि तुमची घराणीशाही ही बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांची घराणीशाही आहे, जी माणसाला माणूस मानत नव्हती. मग उद्या पुन्हा यांना 405 जर झाले, होऊच शकत नाही. तर तीच जर का त्यांची बुरसटलेली गोमूत्रधारी वृत्ती आपल्या देशावरती राज्य करायला लागली, कारण आता यांचा आत्मविश्वास वाढत चाललाय. पहिल्यांदा जसं क्रीजला टेकले 272 झाल्या, आता 300 पार, आता 400 पार, मग 500 पार. किती तुमची भूकच शमत नाहीये. मी आणि फक्त मीच. तरी त्या प्रियांका गांधींनी चांगलं उत्तर दिलं. कारण राहुल गांधींची पहिली चेष्टा करायची. आता म्हणतात राहुल गांधी म्हणजे शहजादे आहेत. अहो शहजादे वेगळे, पण तुमचे शहाजादे जे बीसीसीआयच्या बोडक्यावरती बसले त्याचं काय? जय शहा. तो काही शहाजादा नाहीये, जरा जादाच आहे. पण जे उत्तर प्रियंकाजींनी दिले की तुम्ही राहुलला शहजादे म्हणताय आणि स्वतः शहजादे राहताय. पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या मी कटिंग करून ठेवतो. पुण्यामध्ये जी सभा झाली मोदीजींची, संपूर्ण पुण्याला छावणीचं रूप दिलं होतं. छावणी
मी स्वतः सोलापूरला गेलो होतो प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी. दुसऱ्या दिवशी येताना 2-3 तास लातूरचा एअरपोर्ट बंद. का बंद? नाही, पंतप्रधान येणार आहे, पंतप्रधानांसाठी एअर ट्रॅफिक बंद. म्हणजे वरती जाम करणार, खाली रस्ते बंद करणार, पोलीस छावण्या करणार आणि आम्हाला तुम्ही डिवचणार. स्वतः शहनशाह वागताय स्वतःसाठी ही. म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपद्व्याप केला असं तिथल्या लोकांनी कान फटवलं असतं त्याला. आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कान फटवलेच पाहिजे, कान फटवलेच पाहिजे. खोटे आरोप करता तुम्ही कुटुंब बदनाम करून टाकता, उद्ध्वस्त करून टाकता. एक तर भाजपात आहे, नाही तर तुरुंगात जा. ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही म्हणतोय. ही हुकुमशाही एवढी झालेली आहे, आता इकडे आजचा झेंडा घेऊन बसलेले ती लोक. अरविंद केजरीवालना चौकशी नाही, काय नाही, आरोप काही सिद्ध झालेले नाही, तुरुंगात टाकून दिलं. पण प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे आमचे इतके कट्टरे आरोप कोणी केले होते? आरोप केले 70,000 कोटीचे, आणखीन काही कोटीचे. पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्याला तुम्ही उमेदवारी देते. लाज काय वाटत तुम्हाला? बरं, भाजपच्या नेत्याला लाज वाटत नसेल, भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही? अरे ह्याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं, ह्याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो. सिंचन घोटाळा बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेले होते. आता त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडाघोडा खेळताय तुम्ही, त्यांचे घोडे झाले तुम्ही. कामाचा एक तर काही बोलत नाही. मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाहीये. आज देखील माझं मत आहे, गुजरात माझा सुद्धा आहे. आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काही हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही सगळ्यांचे साक्षी देतो. पण एका बाजूला गुजरातचा विकास करताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून बल्क ड्रग पार्क होता, त्याच्यानंतर मुंबईचा हिरे बाजार, मुंबईचं ते आर्थिक केंद्र, कितीतरी गोष्टी. वेदांता फॉक्सकॉन जागा दिली होती, यांनी वळवलं गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये सुविधा नाही म्हणून तो गेला देशाबाहेर. नुकसान कोणाचं झालं? आता आणखीन एक जो काही उद्योग येत होता किंवा येतोय तो टेस्ला. खरं म्हणजे गेल्या 8-15 दिवसात ते टेस्लाचे मालक आहेत एलन मस्क, ते या देशात येऊन बोलणी करणार होते. पण आता हे सरकार जात आहे, हे जगभर एवढं पसरलंय, इंडिया आघाडीचं सरकार येते हे जगभर एवढं पसरलंय की मस्क यांनी विचार केला असेल की आता जर का आलो तर मला गुजरातमध्ये जावं लागेल. पण उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मला पाहिजे तिकडे मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाऊ शकेल. म्हणून मस्कनी येणारी जी काही तारीख होती ती पुढे ढकलून दिली. हे सगळं पाच नुसतं आपण बघत बसणार. मी जो काही आपल्या इंडिया आघाडीचा वचननामा आहे तो आहेच, काँग्रेसचा आहे तो आहेच, राष्ट्रवादीचा आहे तो आहेच. पण शिवसेनेचा जो काही मी वचननामा दिलाय, जास्त वारंवार मी काही वचनं नाही दिली. पण एक मी या रायगडमध्ये छत्रपती शिवरायाच्या साक्षीने सांगतो, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि ते येणारच, मी महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथून पळवलेले उद्योग हे परत आणेल, नाहीतर त्याच्यावर मोठे दुसरे उद्योग तयार करेल. इथून पळवलेलं औद्योगिक केंद्र, आर्थिक केंद्र हे मी माझ्या महाराष्ट्रामध्ये परत आणल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी ज्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही गुजरातला नेल्या, पण न्याला ती बारसूची रिफायनरी पण घेऊन जा. आणि मोदीजींनी किती जरी कवाडं उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला. त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचं पूर्ण आयुष्य तरी जाऊ शकणार नाही, जाऊ शकत. आणि हे आता त्यांच्या सुद्धा लक्षात आलं. मधल्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणालात ते आपले उपमुख्यमंत्री, एक फोटो आहे यांच्यात, तेच का ते? हा, ही बातमी ऐकली मी मुद्दा म्हणून. त्यांनी बातमीत काय म्हटलंय, कारण त्याला कदाचित विचारलं असेल, अहो तुमच्या मोदी सरकारने विकास कामं कोणती केली? मग त्यांनी सांगितलं विकास कामे सोडा, पण तरुणा लसीसाठी तरी मोदींना मत द्या. मग आपले संशोधक काय करतात, गवत उपटत बसताय. बरं, मोदींनी लस दिली,
म्हणून त्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो. समजा मोदींनी लस दिली, देवेंद्रला दिली असेल कोणती तरी लस, म्हणून ते असे बोलतायत. पण मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणावरती मोदींचा फोटो, मग खताच्या पाकिटावरती मोदींचा फोटो का? खत कोणी दिलं? खत कोण देतात? मग तिकडे बैलाचा फोटो नको? अरे थांब ना झालं, जरा थांब ना. मग बैलाचा फोटो नको? मग तिथे सुद्धा मोदींचा फोटो. म्हणजे मोदी म्हणजे काय काय देत आहेत? खत पण देत आहेत, लस पण देत आहेत, सगळंच काय देत आहेत. आणि आता हा जो कहर झालेला आहे की ही जाहिरात मी मुद्दामून घेऊन आलेलो आहे. ही जाहिरात पाहिले का तुम्ही? ही बघा, ही पाळी आली आजपर्यंत भाजपावरती. पुन्हा हिंदुस्थान पाकिस्तान. यांना निवडणूक आल्यानंतर पाकिस्तान आठवतोय. काल परवाकडे त्या पूंछच्या भागामध्ये पुन्हा आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला, त्याच्यात काही शहीद झाले. गृहमंत्री तिकडे नाही जाणार, मोदी तिकडे नाही जाणार. आमच्या सीमा मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बसतायत. अरे उद्धव ठाकरे मोठा का देश मोठा? तुम्ही कोणते मंत्री आहात? उद्धव ठाकरेला खतम करण्यासाठी तुम्हाला देशाची मतं दिले का पाकिस्तानला खतम करण्यासाठी दिले? 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये जर ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात, मोदीजी कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहे. आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊ शकत नाही विजयी, पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा तिकडे चायनीज फटाके वाजतील. कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेबळट सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय, काय करत नाही. लेह लडाखमध्ये घुसलोय, याच्या धोत्रात घुसलोय, काहीच कळत नाहीये. अरे तुमच्या धोत्रात चीन घुसला तरी तुम्ही काय करत नाही. तुम्ही आम्हाला कशाला पाकिस्तानची भीती दाखवते? तिथल्या ज्या लेह लडाखमध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, काय झालं कल्पना नाही. दार्जिलिंग मध्ये यांचेच नेते ते नीरज झिम्बा का काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी रक्तानी पत्र लिहिलं मोदींना, भाजपचेच नेते, की तुम्ही आम्हाला जे 14 साली वचन दिलं होतं ते काय झालं. ती लोक आम्हाला विचारतायत, तुमच्यापर्यंत लोक पोहोचून दिली जात नाही, पण आम्हाला रोज लोकांना सामोरं जावं लागतंय, आम्हाला सांगा काय. तुम्ही पाकिस्तानात फटाके वाजणार, इकडे फटाके वाजणार. अहो तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली आता मोठा लोकशाहीचा बॉम्ब जो आहे तो मतांच्या रूपाने फुटणार आहे, त्याचं सांभाळा तुम्ही काय करता. आणि ही वस्तुस्थिती आहे. देशासमोर देशाला एखादं नाकर्त सरकार, फसवणूक करणारं सरकार, म्हणून ते जे म्हटलं जातं ना की तुम्ही कदाचित सर्वांना एका वेळेला फसू शकाल, एकाला काही जणांना तुम्ही सर्वांना फसू शकाल, पण सर्वांना सर्व काळ तुम्ही फसू शकत नाही. आता तुम्ही या देशाला फसू शकत नाही. तुमचे अंधभक्त जे आहेत त्यांना तुम्ही सर्वांना फसू शकाल, पण देशाला आता फसवू शकत नाही तुम्ही. देश आता उठलेला आहे. जाग फक्त रायगडालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते नाही, आता देशाला जेव्हा जाग येते आणि ती जाग आल्यानंतर काय होतं हे आता या सरकारला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि मला सरकार पाहिजे ते मिलीजुली सरकार पाहिजे, इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे. पण एका हाती सरकार दिलं, एका व्यक्तीच्या हातात सरकार दिलं तर विचारा त्यावेळेला अनंत नेते मंत्रिमंडळात होते. नोटबंदीच्या वेळेला मंत्र्यांना काय केलं होतं न विचारता कशी नोटबंदी केली होती हे तुम्ही विचारा. मग एका व्यक्तीची ही मक्तेदारी की तुम्ही मोडून काढणार आहात की नाही? एका व्यक्तीच्या हातामध्ये 140 कोटी लोकांचं भवितव्य तुम्ही अंधारात भिरकवून द्यायचं म्हणतात. एका व्यक्तीच्या हातामध्ये जो हुकुमशाह म्हणून आजच दिसायला लागलेला आहे त्याला पुन्हा आपण मोडकवरती घ्यायचं. आणि त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही संघ राज्य पद्धत आहे, सर्व प्रदेशाचा मान सन्मान राखून केंद्रामध्ये देशाच्या हिताचं सरकार चालवणारं, लोकांचं ऐक. मतदानाला गेल्यानंतर अनंत गीते तुमचा नंबर किती आहे? 1 नंबर आहे. क्या बात आहे. पहिली पसंती. त्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर
नुसता आवाज आल्यानंतर झालं म्हणून निघायचं नाही. आवाज आल्यानंतर बटन दाबल्यानंतर आणून ते किती मशालीवरचं दिवा पेटतोय की नाही बघायचा. तो पेटल्यानंतर ते 7 सेकंद व्हीव्हीपॅट वरती ती स्लिप दिसते, त्याच्यावरती चिन्ह बघायचं आणि ती स्लिप खाली पडते की नाही ते बघून मग बाहेर पडायचं. करणार एवढं? हातात काय? आणि विजय होणार विशाल. जय हिंद.